शालेय जीवनात आपण घेतलेलं पुस्तकी ज्ञान, उदाहरणार्थ साइन, कॉस, थीटा, आपल्यापैकी किती जणांना खऱ्या आयुष्यात उपयोगी पडलं? आपण आपली शिक्षण पद्धती आपल्याला पाठांतर शिकवते. मग आता आपण पण बदलायला नको का? या शिक्षण व्यवस्थेबरोबर शिक्षकही आपले बदलतील का? तर तुम्हाला या शैक्षणिक धोरणाबद्दल काय वाटतं? हे फक्त धोरणच राहील का खरंच आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही बदल होईल? सध्याचे पालक आपल्या पाल्यांकडून तुला एवढे टक्के मिळाले पाहिजे, अशा ज्यावेळी सर्व अपेक्षा ठेवतात, त्यावेळी साहजिकच त्यांच्यावर सुद्धा किती दबाव असेल. तुमच्या कौतुकाची गरज आत्ता सध्याच्या विद्यार्थ्याला खूप आहे. पण पालकांनी आत्ताच्या या परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा आधार बनलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या स्ट्रीम्सच्या मर्यादा ओलांडून विषय निवडीचं स्वातंत्र्य राहील. सर्व जो काही बदल आहे तो अतिशय सकारात्मक पाऊल आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने आहे. नमस्कार, मी अनिकेत चव्हाण आणि मी एक नवीन प्रवास सुरू करतोय. मी घेऊन येतो एक नवी मालिका, यात्रा शिक्षण विश्वाची. आणि या यात्रेदरम्यान शिक्षण क्षेत्राविषयी नवीन माहिती आपण जाणून घेऊयात. या यात्रेदरम्यान तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडेल हे नक्की मला कळवा. धन्यवाद.